त्याच्यावर कशाला राग काढतोस? तुला राग काढायच तर माझ्यावर काढ ना. अरे बलमा बोल की माझ्याशी. अरे बलमा देखील राग सोडून आता. मला कुणाचा राग आलाय? मी कशाला कुणाचा राग धरू? अरे राग आपल्या माणसावर धरायचा असतो. आपलं कोण राहिलं नाही आता. एक जेव्हा वाद वस्तू होता माझा, पक्ष काय सोडला आणि दुसरी तुडली. कोण कुणाला नसतं. आम्ही राग बी काय नाही आलेला मला. मी धरत पण नाही कोणाचा राग. आपलं काम काय काम करत राहणे बघत बस. हे चला लोक आवरा आवरा चला आवरा. हे मग बलमा. अरे बलमा चूक झाली माझी भावा. उगाच चिडलो मी तुझ्यावर. उगाच हात उचलला. आता मला माझी चूक लक्षात आली की भावा प्लीज मला माफ कर. मी काय करू सांग? काय करू? पाया पडू का तुझ्या? अरे येणार का तू? माझ्या काय पाया पडतोस? अरे दोस्त आहेस तू माझा. अरे मी नाटकी करत होतो सगळं. अरे तू किती जरी मला मारलंस, किती जरी रागवलास, किती काय केलंस तरी मी तुझ्या नाही चिडणार. नाही बलमा पण खरंच माझी चूक झाली. तू एक काम कर. तू ना तू माझ्या कानाखाली मार. मार मार. नाही बलमा तू मार. सत्या अरे रागवायला कानाखाली मारायला मी काय सत्य आहे का? भावा बलमा भावा तू काळी जायच माझं. माझ्यापासून तू कधीच दूर नाही जायचं. मी कधीच जाणार नाही सत्य. तूच माझ्या जीवा भावाचा दोस्त आहेस. तर मी आत्ताच तात्या साहेबांना भेटून आलो. आता त्यांनी मला खरं कारण सांगितलं. मुकादमाची मतं खायला मला अपक्ष उभं करणार आहेत आणि मला कायमचं नाही काढलं पक्षातनं. तात्पुरतं काढलंय. ह्यो सगळा तात्या साहेबांच्या राजकारणाचा भाग होता. नाही 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 नाही. तो तात्यासाहेबांच्या राजकारणाचा भाग नाही. वाघमारे वहिनींच्या राजकारणाचा भाग आहे सगळा. म्हणजे अरे स्वतः वहिनी तात्यासाहेबांना भेटून ही आयडिया देऊन आलेत. म्हणजे तुला उभा करायची इच्छा पण त्यांची पूर्ण झाली आणि तू मुकादमाची मतं खाल्लीस तर मम्मीचा जिंकण्याचा मार्गावर मोकळा झाला. मी बी तुझी बायको असा कार्यक्रम फिक्स करेन ना की तुला निवडणुकीला उभं राहावंच लागेल. सत्या एक काम कर. वाघमारे वहिनीनं भेटून ये. त्यांच्या अंगावला इचकलायस. नको ती बोललायस. त्यांची पहिली माफी माग. माझी माफी मागायची गरज नाही पण त्यांची माफी मागणं गरजेचं. जा आता. अरे वय वाघमाऱ्यांवर पण लय चिडलोय मी. हा काय लवकर ऐकणार नाहीत. पण त्यांची माफी तर मागितलीच पाहिजे. मागितली पाहिजे. जा मी येतो. हा सॉरी भाऊ. ज्या पक्षासाठी मी एवढं राबलो आज त्याच पक्षात काढून टाकलंय मला. यो सत्तेची सुरुवातीनं पुढे तुमचं तोंड बी बघणार नाही. सत्याला का कळत नाही की मी तात्यासाहेबांकडे त्याचं नुकसान करायला गेले नव्हते. त्याच्या भल्यासाठीच गेले होते ना मी. पण ह्याचा रागच हाच. काय मागचं पुढचं न बघता सरळ अंगावर यायचं. ओरडायचं. काय बघू बघू बलमाने डिझाईनचा बॅनर छापून पाठवलाय. एकच नंबर. सगळं मार्केटच खाल्लं बघा तुम्ही. जास्त आवाज काढला तर मी निवडून यायच्या पडेल बघ. जरा चांगल्या आवाज प्रचार कर आणि घसा ठेव जपून. आता कसा बसला तर काय करणार? नाहीतर मला ती खडी साखरेचं पोतं आणि ज्येष्ठ मधाच्या कांड्याचं पोतं घ्यावं लागेल. मम्मी साहेब. हो मम्मी साहेब. सपनी आवाज बदलून बोलायला दिसला तू. भया आता पुरुषाच्या आवाजात मी कशाला बोलू? बाहेर आले कोणतरी बहुतेक. बाय. इलेक्शन मुळे कुणी ना कुणी भेटायला येते सारखं. आता बी कुणीतरी अभिनंदन करायला बुके घेऊन आला. आले आले. या या या. बसा बसा बसा. सपने जा की पाणी आण. हा ठीक आहे. गोष्ट आहे ना तुझं. जा. नको नको राहू दे. काही नकोय त्यांना. कशी काय चालली निवडणुकीची तयारी? एकदम जोरात सुरू आहे बघा. आता तात्यासाहेबांचं मानावं तेवढा आभार कमीच आहे. तुमचं बी आभार. अहो त्यात काय एवढं? ते नाही एक विचारायचं होतं का सत्याला पक्षात का काढले? ते सांगतो मी. मला सांगा अगदी प्रचाराची तयारी कशी काय चालू आहे? याद्या बिद्या सगळ्या काढल्यात का? याद्या तर लग्नात असते की.
होय होय वार्डातल्या याद्या ना काढल्या अहो एकदम जोरात तयारी सुरू आहे. हे काय आता तिथं बलमेनं का नाही बॅनर छापलंय वाटतं, तीच फोटो दाखवते स्वप्नीला मी. बॅनर छापल्यात, पुन्हा सगळी कवीला सांगणार का रील्स करा म्हणून. भजनी मंडळ म्हणू नका, बचत गट म्हणू नका, समधीकडे भेटीगाठी सुरू केल्यात, रक्तदान शिबिर बी ठेवलंय. त्या स्वप्नीलाच म्हणलं तू पहिल्यांदा रक्तदान दे म्हणून. अशी जोरात तयारी सुरू आहे. वा 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 मम्मी साहेब छान. आपण काय सगळ्याचा उपयोग घ्या. काय उपयोग म्हणजे आता मी फेमस होणार ना आणि मग लोक मला मत देणार. अहो मम्मी साहेब या निवडणुकीत तुम्ही पडलात तर कशी पडेल मी? म्हणजे आता तात्यासाहेब एवढं माझ्या पाठीशी आहेत, तुम्ही पाठीशी आहेत, समधी जण मला मतदान करणार तर. अहो आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे. तात्यासाहेब पाठीशी आहेत, मी पाठीशी आहे, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे. पण तुमचा पोरगा तुमच्या पाठीशी आहे का? म्हणजे अहो तुम्ही मागाशी विचारलत ना सत्याला पक्षातून का काढले म्हणून. होय कारण तात्यासाहेबांनी सत्याला अपक्ष म्हणून उभं केलंय तुमच्या विरोधात. हा बलमा बोल. हॅलो वहिनी, सत्याला तर भेटायला मला आता. झाली का राम लक्ष्मणाची भेट? आणि काय बोलला? काय नाही, माझी माफी मागत होता. आता इकडून निघालाय तुमच्याकडे येईल कशाला? माफी मागायला. येऊ दे तुझ्या मित्राला, चांगलीच माफी देते आता तर. हे नेहमीच आहे सत्याच. आधी राग करायचा आणि नंतर येऊन माफी मागायची. येऊ दे, बघतेस त्याच्याकडे आता. बसला का धक्का? अहो खरा धक्का तर पुढे. ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. म्हणजे तात्यासाहेबांना ही सगळी आयडिया कोणी दिली माहितीये का? तुमच्या थोरल्या सुनबाई मंजिरी सुर्वे यांनी. तात्यासाहेबांना त्या स्वतः भेटायला आल्या होत्या. वाघमारे, वाघमारे,